हाँ ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. कारण मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण न्यू कॉन्सेप्ट करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम खतरनाक राहणार आहे. व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काही मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता. तर चला मित्रांनो, कुठला वेळ लागला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर मित्रांनो, आजचा सुद्धा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आहेत दोन ॲप्लिकेशन. एक म्हणजे VPN, सेकंड म्हणजे दुसरं म्हणजे कॅपकट प्रो. जर तुमच्याकडे कॅपकट प्रोचं अपडेट व्हर्जन अवेलेबल नसेल तर खाली खाली आपलं टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या टेलिग्राम चॅनलवरती जा. आपल्याकडं खूप अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन आहेत, ते पण अपडेट व्हर्जन, कॅपकट, लाईट मोशन, आणखी खूप आहेत. कोणतं पण डाउनलोड करा, तुम्हाला जे कोणतं पाहिजे असेल ती. आणि कॅपकट प्रो आता तर जस्टच आहे, त्यामुळे डाउनलोड करा आणि फ्रीमध्ये यूज करा. ओके, तर आता काय करायचं, आपलं VPN कनेक्ट करून घ्यायचं. तर मी बॉक्स VPN यूज करतोय आणि VPN ऑलरेडी मी कनेक्ट करून घेतलेलं आहे, त्यामुळे डायरेक्ट आता मी कॅपकट ओपन करतो. सिम्पल क्रिएटवरती क्लिक करायचे. तर इथे तुम्हाला 16 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल अशा प्रकारचा, तर व्हिडिओ सिम्पल ॲड करायचा आहे. आता व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं, थोडं स्लाईड करायचं आहे. इथे ऑप्शन आहे बघा एक्सट्रॅक्ट ऑडिओचं, त्याचा ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आपल्याला. तर याचा आपण ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घेऊयात. तर मित्रांनो, अशा प्रकारचा ऑडिओ म्हणजे सॉन्ग एक्सट्रॅक्ट करून घेतल्याच्यानंतर व्हिडिओ आणि ऑडिओ सेपरेट करून घेतल्याच्यानंतर बीट्सवरती यायचं. आता बीट्सवरती आल्याच्यानंतर ही बघा, इथं आपले असे बीट्स आहेत. ही बघा, तिथं आपला ग्रीन अशा प्रकारचा फोटो येईल, तिथं आपला बीट असणार. ओके, सिम्पल हा जो फोटो आहे तो आपण बीट म्हणून ॲड करून घेऊयात. ओके, तर आपण फोटो घेऊयात ॲड करून. बाकी बीट एकदम ओळखायला सोपे आहेत, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. थोडी जरा सर्दी झाली, काही दुसरं काही विषय नाही. तर मी आपले जे बीट आहे ते एकदम बीट पाटापाटा ॲड करून घेतो. आता फक्त तिथं आपले ही बघा छोटे छोटे बीट आहेत ना, ही यांना अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे थोड्या अंतरावर. ओके, अशा प्रकारे ॲड करायचे, म्हणजे एक अंतर फिक्स ठेवायचे. अशा प्रकारे त्या फिक्स अंतरावरून आपल्याला हे जे इफेक्ट आहे ते अशा प्रकारे बरोबर ॲड करून घ्यायचं आहे. काही पण म्हणजे मित्रांनो, अवघड तर काही नाही. हा इफेक्ट हे बघा, हे लास्ट बीट आहे अशा प्रकारे. तर गाईज करा हे, म्हणजे काय करा गाईज, हे जे आपले बीट आहेत तर ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे बघा इथं पहिला बीट आहे आपला. तर यामध्ये एक बीट ॲड करून घ्या माझं म्हणणं तर, अशा प्रकारे. नाहीतर तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता, बट माझ्या मते द्या एक बीट. ही बघा, थोडा व्हिडिओचा विषय वेगळा होईल एक बीट ॲड केलं तर अशा प्रकारे. ही बघा, म्हणजे इतकी बीट ॲड करून घ्या. बाकी आता समोर यायचं आहे. अशा प्रकारे छोटे बीट आपण ॲड केलेत. आता मोठे जितके बीट आहेत ते सगळे मोठे बीट आपण ॲड करून घेऊयात. ही बघा, काही सुद्धा अवघड नाही आहे. तर मी बीट्स घेतो ॲड करून. ही बघा, अशा प्रकारे. तर मित्रांनो, आपले जे बीट आहेत ते बीट आपण प्रॉपररित्या ॲड केले आहेत. तर आता वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, साईडला स्क्रॉल करायचे, रिप्लेसचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचे, फोटोवरती यायचे.
आणि तुम्ही जो कोणताही फोटो ॲड करून घेणार असतात तर तो फोटो ॲड करून घ्या. तर मी एक फोटो ॲड करून घेतो. सिंपल फोटो ॲड केल्याच्यानंतर फोटोला झूम करून घ्यायचं आहे. तर झूम केल्याच्यानंतर फोटोला काय करायचं आहे, आपली जी बीट आहे त्या बीट वाईज स्प्लिट करून घ्यायचं. ओके, फोटो बीट वाईज स्प्लिट झाला पाहिजे मित्रांनो एकदम प्रॉपररित्या. तर आपण स्प्लिट करून घेऊयात, काय सुद्धा विषय नाही आहे. बट थोडं लक्ष देऊन बघा व्हिडिओ, कारण बीट चुकता हुकता कामाचं नाही. कारण जर बीट इकडे तिकडे झाला तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो, व्हिडिओ तुमचा रॉंगसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं आहे. आता तर मित्रांनो मी स्प्लिट केले, जरी सगळे फोटो स्प्लिट केले तरी पण तुम्हाला जो मेन व्हिडिओ आहे तो मेन व्हिडिओ दाखवायचा आहे. तोपर्यंत मी फोटो वगैरे घ्या स्प्लिट करून दाबाने मी डायरेक्ट तुम्हाला मेन व्हिडिओवरती भेटतो. तर सिंपल मित्रांनो काय करायचं, आपला जो 1 नंबरचा फोटो आहे तर 1 नंबरच्या फोटो कशी यायचं आहे, खाली ॲनिमेशनवरती जायचं, इनवरतीच थांबायचं. इनवरती थांबल्याच्यानंतर इथे एक ॲनिमेशन आहे बघा, रॉक वर्टिकली नावाचं आहे. तर सिम्पली रॉक वर्टिकली नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. ओके, 1 नंबरच्या फोटोला 2 नंबरच्या फोटो कशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे. परत आता काय करायचं, इनवरतीच रॉक होरिझॉन्टली इफेक्ट आहे तर होरिझॉन्टली इफेक्ट ॲड करायचं आहे. तर काय करायचं आहे, रॉक वर्टिकली, रॉक होरिझॉन्टली, वर्टिकली होरिझॉन्टली अशा प्रकारे इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इथपर्यंत आपले छोटे फोटो येत नाही तिथपर्यंत. ओके, हे बघा जे छोटे फोटो आलेले आहेत आपले तिथपर्यंत रॉक वर्टिकली, रॉक होरिझॉन्टली इफेक्ट ॲड करायचं. ओके, आता विषय छोट्या छोट्या फोटोंचा, तर छोट्या छोट्या फोटोला काय करायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. तर इथे एक इफेक्ट आहे बघा, डायनॅमिक शेक 2 नावाचा, डायनॅमिक शेक 2. तर हा इफेक्ट या सगळ्या फोटोला, छोट्या फोटोला अप्लाय करून टाकायचं. ओके, इथपर्यंत अप्लाय करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर थोडं इथं एक थोडा नॉर्मली मोठा फोटो आहे, छोट्या फोटोपासून थोडा समोर. ओके, 8 सेकंदाचं थोडं अलीकडे आहे. तर इथे यायचं ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, रॉक वर्टिकली नावाचं इफेक्ट ॲड करायचं. ओके, परत समोरच्या फोटोपाशी यायचे, परत रॉक वर्टिकली नावाचं इफेक्टच ॲड करायचं आहे. रॉक वर्टिकली. ओके, समोर यायचं आहे आपल्याला ॲनिमेशनवरती, कॉम्बोवरती यायचं आहे, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट. ओके, परत आता समोरच्या फोटोपाशी यायचे, परत ॲनिमेशनवरती यायचे, डिस्टोर्ट राईट नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, डिस्टोर्ट राईट. ओके, आता समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. आता याच्या समोर परत ॲनिमेशनवरती यायचं आहे, स्लिप अँड स्लाइड 1 नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, स्लिप अँड स्लाइड 1. समोरच्या फोटोपाशी यायचे, स्लिप अँड स्लाइड 2 नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. इफेक्ट तुम्हाला कॉम्बोवरतीच बघायला मिळणार आहेत. ओके, परत समोरच्या फोटोपाशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचं, राईट झूम नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, राईट झूम. परत समोरच्या फोटोपाशी यायचे, लेफ्ट झूम नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. कोणता, लेफ्ट झूम. एकदम आता लास्टहून एक अलीकडे यायचे, थोडं समोरच्या फोटोपाशी 3D कार्ड 5 नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, 3D कार्ड 5. परत समोरच्या फोटोपाशी यायचे, 3D कार्ड 3, बहुतेक 3चे काही बघूयात, 3D कार्ड 2 नावाचं इफेक्ट ॲड करायचं. सॉरी, 2 आहे. परत एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, एक डिस्टोर्ट राईट नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, डिस्टोर्ट राईट. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जितके काय आपले ॲनिमेशन आहेत ते ॲनिमेशन तर ॲड केलेले आहेत. तर आता आपण इफेक्ट बघूयात, इफेक्ट कुठून कसे ॲड करायचे. तर सिम्पल एक आपल्याला बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, सॉरी बॉडी इफेक्ट नाही, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, इंट्रोवरती यायचं आहे. आणि इंट्रोवरती आल्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे, एक ब्लरचा इफेक्ट बघा, कोणता पण ब्लरचा तुम्ही इफेक्ट ॲड करून घेऊ शकता. तर मी हा ब्लरचा इफेक्ट ॲड केला आहे. आणि याची लेंथ काय करायची, एक 4-5 फोटोपर्यंत ठेवून द्यायची, म्हणजे जितका इफेक्ट येईल तितकीच ठेवून द्यायची आहे. तर आता 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ग्लोईंग लाईट्सवरती यायचं, टेक्नॉलॉजी 3 नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, टेक्नॉलॉजी 3. हा इफेक्ट जिथपर्यंत त्याची लेंथ होऊ शकते तिथपर्यंत ठेवायची. समोर यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचे, परत सॉरी ॲनिमेशन नाही, इफेक्टवरती यायचं आहे, बॉडी इफेक्टवरती इथे काय करायचं, टेक्नॉलॉजी 2 नावाचं इफेक्ट ॲड करूयात. कोणता, टेक्नॉलॉजी 2. तर हा याची लेंथ काय करायची, जितके आपले छोटे फोटो आहेत त्या छोट्या फोटोपर्यंतच ठेवायची. ओके, तर आता काय करायचं, आपल्याला एकदम समोर यायचं आहे. आता छोटे फोटो सोडून द्यायचे 2, याच्या इथं थोडं यायचे 8 सेकंदात सोडून समोर. ओके, तर ते आपल्याला शेक नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, शेक. तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरतीच बघायला मिळणार आहे. शेक नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. स्पीड 10% ठेवायची, इंटेन्सिटी 10% ठेवायची. ओके, दोन्ही पण 10% ठेवायची. लेंथ व्हिडिओची एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. ओके मित्रांनो, आता याच्या तिथं यायचं आपल्याला, परत 2 नंबरच्या फोटोपाशी रिप्लेसवरती यायचं आहे, ग्लोईंग लाईट्सवरती यायचे, फ्लेम विंग्स 1 नावाचं इफेक्ट ॲड करायचं. कोणता, फ्लेम विंग्स 1. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत बॉडी इफेक्ट हिल फायर नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे,
आणि या इफेक्टची लेंथ काय करायची 2 फोटोपर्यंत ठेवायची. काय करायची 2 फोटोपर्यंत. तर समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशन परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता? ग्लोईंग डबल्स. ओके, याची सुद्धा लेंथ 2 फोटोपर्यंत ठेवायची आहे. तर आता याच्या समोरच्या फोटोपाशी परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. काय करायचं? परत फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट ॲड करायचा. फ्रॅगमेंट क्लोन. ओके, फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट ॲड केला. परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती यायचं. मेकॅनिकल नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता? मेकॅनिकल. तर इथं आता समोर बहुतेक कोणते इफेक्ट नसेल, बट नाही आहे मित्रांनो, लास्टला इफेक्ट आहे एक. परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. टोटेम फ्लेम्स. ओके, तर अशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओमध्ये जितके पण काही इफेक्ट होते तर ते इफेक्ट आपण अप्लाय केलेले आहेत. आता एक ट्रान्झॅक्शन ॲड करून घेऊयात लगेच. ट्रान्झॅक्शनवरती यायचं आहे, लाईटवरती यायचं आहे. तर इथे एक ब्लेंच नावाचा इफेक्ट असेल बघा, ब्लेंच. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ 0.1 सेकंड ठेवायची. इथे ऑप्शन आहे बघा अप्लाय टू ऑलचं. तर यावरती क्लिक करायचं. आपण जितके पण काही ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट आहे तिथे जाऊन बसणार आहेत. ओके, सगळे आपल्या कट्स पाशी. तर सिंपल मित्रांनो, एकदम जबरदस्त व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. सिंपल व्हिडिओ एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. तुमच्या व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.